नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आपले सहर्ष स्वागत करत आहे. पुढे जाऊन रामोजी फिल्म सिटीमध्ये महाभारताचे डेकोरेशन बघायला मिळाले. आजूबाजूचे नक्षीकाम खूपच सुबक होते आणि मनमोहकही होते. पुढे जाऊन ट्रेन बघायला मिळाली. ह्या रेल्वे स्टेशनमध्ये भरपूर असे मोठे चित्रपट शूट झाले आहेत. सुपरहिट चित्रपट चेन्नई एक्सप्रेस सुद्धा इथेच शूट झाला आहे. इथे उभारल्यास असे वाटते की खरोखरच रेल्वे स्टेशनवर आलो आहे की काय. वरती बोर्डवर कुठकुठले चित्रपट इथे शूट केले आहेत त्याची माहिती सांगितली आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये भरपूर असे मोठे चित्रपट शूट झाले आहेत आणि त्यापैकी सर्वांचा आवडता चित्रपट बाहुबलीची शूटिंग देखील तब्बल 600 दिवस चालली होती आणि आम्ही देखील बाहुबलीच्या सेटच्या दिशेने सेट बघायला खूपच उत्सुक झालो होतो. बाहुबली चित्रपटाच्या सेटवर गेल्यावर माहिष्मती साम्राज्य बघायला मिळाले. चित्रपटात दिसणाऱ्या ह्या भव्य माहिष्मती साम्राज्याचा सेट अस्तित्वात किती छोटा आहे. पुढे जाऊन बाहुबलीचा भव्य सेट बघायला मिळाला. हा सेट तयार करण्यासाठी हजारो कामगारांनी मेहनत घेतली आहे. प्राचीन भारतीय कलेचा समावेश असणारा भव्य आणि तपशीलवार रचना पाहून आम्ही सर्वजण थक्क झालो. रामोजी फिल्म सिटीमधील देवसेनेची जेल बाहुबली द बिगिनिंग चित्रपटातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. चित्रपटातील ही जेल देवसेनेच्या कैदेत असण्याचे स्थान म्हणून दाखवले गेले आहे, जिथे तिच्यावर बंडखोरीसाठी क्रूरपणे दडपशाही केली जात असे. पुढे जाऊन बाहुबलीचा रथ बघायला मिळाला आणि त्याआधी बाहुबली चित्रपटातील झाड बघायला मिळाले. बाहुबली चित्रपटातील बाहुबलीच्या बालपणातील एक सुंदर दृश्य आहे, जिथे तो एका मोठ्या झाडाखाली बसलेला असतो. या दृश्यातील झाड चित्रपटासाठी खास बनवले होते. हे झाड भव्य विस्तीर्ण फांद्यांनी व्यापलेले आहे आणि सुंदर पानांनी सजलेले आहे, ज्यामुळे निसर्गाचा भव्य आणि गूढ स्पर्श मिळतो. बाहुबली चित्रपटातील प्रसिद्ध दृश्यांपैकी एक म्हणजे बाहुबलीचा भव्य रथ ओढण्याचा प्रसंग. बाहुबलीचा हा रथ पूर्णपणे चित्रपटासाठी खास बनवलेला होता. हा रथ भव्य आणि 2 ते 2.5 टन वजनदार आहे, त्यामुळे बाहुबलीच्या ताकदीची कल्पना मिळते. रथाच्या डिझाईन मध्ये प्राचीन युद्ध रथांचा प्रभाव दिसतो, ज्यामध्ये माहिष्मती साम्राज्याच्या रॉयल्टीची झलक दिसते. पुढे जाऊन भल्लाळ देवचा पुतळा बघायला मिळाला. हा मधून कापलेला पुतळा खास चित्रपटासाठी बनवला असून चित्रपटात हा पुतळा पूर्ण असल्याचा भास दाखवण्यासाठी VFX वापरले आहे आणि हा पुतळ्याचे 2 भाग शेवटी झालेले दाखवले आहे. तर मित्रांनो, बाहुबलीच्या सेटची सफर खूपच भव्य आणि रोमांचक होती. हा सेट पाहून चित्रपटाच्या मागची मेहनत आणि दिग्दर्शकांची कल्पनाशक्ती समजते. रामोजी फिल्म सिटीला भेट देण्यासाठी तुमची योजना असेल तर इथल्या बाहुबली सेटला नक्कीच भेट द्या. पुढे जाऊन चंद्रमुखी चित्रपटातील सेट बघायला मिळाला. मित्रांनो, चंद्रमुखी हा भारतीय चित्रपट सृष्टीतील
एक क्लासिक चित्रपट आहे. रजनीकांत सरांची दमदार भूमिका आणि कथानक फक्त यामुळेच नाही तर त्यात दाखवलेल्या राजवाड्याचेही चित्रपट हिट होण्यास मोलाचा वाटा आहे. हा तोच राजवाडा आहे जिथे अनेक रहस्यमय आणि रोमांचक दृश्ये चित्रित झाली होती. ह्या दरबारातच लका 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 हे प्रसिद्ध दृश्य चित्रित झालं होतं. या ठिकाणी चंद्रमुखीचं वेड आणि रहस्य उलगडलं गेलं होतं. या सेटचं बांधकाम अगदी बारकाईने आणि चित्रपटाच्या गरजेनुसार केलं गेलं आहे आणि चंद्रमुखी चित्रपटाचं यश पाहता हा सेट अजूनही रामोजी फिल्म सिटीचं मुख्य आकर्षण आहे. तर मित्रांनो, बाहुबली आणि चंद्रमुखी चित्रपटाचा सेट मला भरपूरच आवडला. तुम्हीही कधी रामोजी फिल्म सिटीला भेट देणार असाल तर हे 2 सेट आवर्जून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आभार.